कर्जत आणि खोपोली परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 12 डब्यांच्या लोकलऐवजी आता 15 डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 15 ऑगस्ट 2026 म्हणजेच शनिवारपासून मुंबई विभागातील काही महत्त्वाच्या लोकल फेऱ्या 15 डब्यांच्या रेकसह धावणार आहेत. यामध्ये कर्जत खोपोली मुंबई मार्गावरील अनेक लोकल सेवांचाही समावेश करण्यात आलाय. नेमक्या कोणकोणत्या लोकल 15 डब्यांच्या झाल्या ते आता पाहूयात. कर्जतहून खोपोलीकडे जाणाऱ्या सकाळी 10:40 दुपारी 12 वाजताची आणि 1:15 लोकल आता 15 डब्यांची धावणार आहे. तसेच खोपोलीहून कर्जतकडे येणाऱ्या सकाळी 10 वाजताची 11:20 आणि दुपारी 12:40 लोकल आता 15 डब्यांची करण्यात आली आहे. कर्जत ते सीएसएमटी ते कर्जत कोणत्या गाड्या 15 डब्यांच्या आहेत ते आता पाहूयात. कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या 3 लोकल 15 डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुपारी 12:23 सायंकाळी 5:33 तसेच सायंकाळी 7:34 आणि रात्री 10:03 सीएसएमटीला जाणारी लोकल ट्रेन आता 15 डब्यांची असणार आहे. तर सीएसएमटीहून सकाळी 9:57 लोकल आता 15 डब्यांची असणार आहे. तसेच दुपारी 2:45 आणि सायंकाळी 7:50 कर्जत ट्रेन आता 15 डब्यांची असणार आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे कर्जत खोपोली परिसरातील दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आता 15 डब्यांच्या लोकलमुळे प्रवासी क्षमता वाढणार असून गर्दीच्या वेळेत प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र नव्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी आपल्या नियमित लोकलची वेळ एकदा तपासूनच प्रवास करावा असे आवाहन देखील करण्यात येत आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.